नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत माझं संध्याकाळचं देवपूजेचं रुटीन। सर्वप्रथम मी 6 ते 6:30च्या दरम्यान पहिल्यांदा घरातील सर्व लाईट्स लावून घेते। घरातील एकही कोपरा अंधारलेला नसावा, सगळीकडे प्रकाश असावा, त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी निघून जाते। त्यानंतर रोज मी टीव्हीवर शुभं करोती, तारक मंत्र, श्री सूक्त लावते, यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते। आता कपूरदानीमध्ये भीमसेनी कापूर लावते, त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते। आता देवाला दिवा लावून घेऊया आणि रोज मी तुळशीपाशी घराबाहेरही दिवा लावून घेते, अगरबत्ती ओवाळते। मी रोज घरामध्ये धूप जाळते, त्यावर भीमसेनी कापूर लावून सगळीकडे ओवाळते। त्या धूपाचा सुगंध सगळीकडे पसरतो, घरातील वातावरण प्रसन्न होते। त्यानंतर शुभं करोती, जप, मंत्र, स्तोत्र याचं पठण करते, यामुळे मनाला खूप समाधान आणि शांती मिळते। फक्त दिवा लावणे, अगरबत्ती ओवाळणे म्हणजे देवपूजा नाही, रोज तुम्ही घरात मंत्र, स्तोत्र यांचं पठण करा, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांतता नांदते। देवपूजा करणे हा आपल्या भक्तीचा आणि श्रद्धेचा भाग आहे। जिथे श्रद्धा आहे तिथे समाधान आहे। तर अशी असते माझ्या घरातील रोजची भक्तिमय संध्याकाळ। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।